श्री स्वामी समर्थ. आपल्या सद्गुरूंची महती जाणण्याचा आजचा 5वा दिवस. आजच्या या महतीमध्ये आपण सुरुवात करणार आहोत दत्त महाराजांच्या 13व्या गुरूंपासून. भुंगा लौकिक भाषेमध्ये ज्यांना भ्रमर म्हणतो. या भ्रमराचे एक गुणधर्म दत्त महाराजांना फार भावले, ते म्हणजे सार ग्रहण करणे. एक वेळा दत्त महाराज नियमितपणे स्नान संध्या करत असताना सूर्योदयाच्या पूर्वी नदीच्या काठी होते. सूर्यदेवतेंना अर्घ्य देण्याचा वेळ आणि सूर्याचा किरण या कमळाच्या फुलावर पडण्याचा वेळ एकच झाला आणि त्यावेळेस सूर्यकिरणाच्या स्पर्शाने अलगदपणे ते बालकमळ उलललं. पण उललल्यानंतर त्यांना मध्ये दिसला छोटासा भुंगा, जो अडकला होता तिथे. जो भुंगा मोठमोठे झाडं त्यांच्या डोल्या पोखरून सुद्धा सजीव असतो, तो फक्त मोहापोटी त्या कोमळ पाकळ्यांना भेदू शकत नाही कमळाच्या. दत्त महाराजांनी हेच त्याच्यामधून हेरलं. एखाद्या कोणत्याही संताने किंवा सज्जनाने गुणग्राही असावं, गुणासक्त नसावं. म्हणून गुणग्राही कसं बनावं, तर प्रत्येक ठिकाणचा उत्तम मकरंद म्हणजे मध पिऊन मधुकर स्वतःचं पोषण करतो, तसंच सद्विद्यार्थ्याने, सदयुवकाने आणि खऱ्या स्वामी समर्थ सेवेकराने सुद्धा जिथून मिळेल तिथून चांगलं ज्ञान ग्रहण करावं. ते ज्ञान ग्रहण करत असताना फक्त चांगलीच गोष्ट ग्रहण करावी, त्या व्यक्तीतले दुर्गुण शोधून किंवा दुर्गुणात अडकून तिथे अडकून राहू नये. हेच दत्तात्रेयांनी शिकलं होतं या मधुकरातून. म्हणून आपल्याला आपल्या मुलांना काय शिकवायचं आहे की बाळा, तू फुलातील मकरंद काढण्याची कला जशी भ्रमराला अवगत आहे, तशीच विविध विषयातील सार ग्रहणाची कला आहे. बाळा, तू सद्विचारांचे चांगल्या सवयी भ्रमराप्रमाणे अलगदपणे आत्मसात करण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे. बाळा, तू कर्म करताना कोणत्याही प्रलोभनांना व मोहाला बळी न पडता जे योग्य, नैतिक, सत्य, आदर्श व संस्कारी गोष्टींचा पुरस्कर्ता आहेस, तू आदर्श संस्कार, उत्तम ज्ञान, चांगल्या सवयींचा प्रणेता आहेस. दत्तात्रेयांनी 14व्या गुरुपदी हिरलं ते हत्तीला, गज. त्यामधून त्यांनी 3 गुण आणि 1 दुर्गुण घेतला की जो दुर्गुण आपल्या जीवनातून काढायचा आणि 3 गुण आत्मसात करायचे. प्रथम गुण बघूया आपण. हत्तीमध्ये किती उंचीवर असला तरी तळागाळामध्ये काय आहे हे पाहण्याची बुद्धी असते. तुम्ही बघितली, हत्ती असा हवाडव्य असला तरी सुद्धा त्याची सोंड ही जमिनीमध्ये लोळते. त्याची दृष्टी एवढी तीक्ष्ण असते की किती गडबडीत असलेली सुई सुद्धा तो आपल्याला शोधून देतो. दत्तात्रेयांनी हेच ओळखलं की यांच्यामध्ये जनसामान्यांमध्ये असलेलं दुःख समजवण्याची, समजून घेण्याची आणि हुडकून काढण्याची कला ही मला अवगत करायची आहे. सारासार कसं धारण करावं हे सुद्धा हत्तीने शिकवलं. नियमित कान फडफडलेले आणि टरकारलेले असतात. म्हणजेच काय की आपल्याला जे काही चांगलं आहे ते कानामध्ये ग्रहण करावं आणि वाईट कानाच्या आसपासही फडकू देऊ नये. हा एक गुण त्यातून घेतला. एक गुण आणि घेतला शाकाहारी राहण्याचा. अनेक मांसाहारी प्राणी हे हत्ती एवढे बलवान नसतात जेवढा हत्ती शाकाहारी असून बलवान असतो. हा शाकाहाराचा गुणधर्म हत्तीकडनं दत्तात्रेयांनी स्वीकारला आणि ज्या दुर्गुणासाठी हत्तीला त्यांनी गुरुपदी स्वीकारलं तो म्हणजे काय की स्त्री संगती ही किती दुःखप्रद होते. सद्गुरू परमपूज्य मोरेदादांचं वाक्य होतं की अध्यात्मामध्ये सख्खी बहिणीशी सुद्धा अंतर ठेवून वागावं. म्हणून आपल्या मुलांना, युवकांना किंवा पालकांना किंवा सेवेकरांना
एकच गोष्ट ही लक्षात घ्यायची आहे, हत्तीला जर पकडायचं असेल तर त्यासाठी सापळा रचला जातो. कसा? एक मोठा खड्डा करतात आणि त्या खड्ड्याच्या मधोमध लाकडी हत्तीन ठेवली जाते. त्या हत्तीला पाहून हत्ती आकर्षित होतो आणि तिचा स्पर्श करण्यासाठी जसा धावतो तसा त्या खड्ड्यात पडतो आणि एवढा महाबलोन्मत्त हत्ती सुद्धा जाळ्यात अडकतो. तसं माणसाच्या जीवनामध्ये षड्रिपूंपैकी प्रथम क्रमांकाचा आणि बलवान जो असतो तो काम. म्हणून वासनेपासून निर्लिप्त कसं राहावं हे हत्तीच्या उदाहरणापासून आपल्याला समजतं. कारण भाऊ आणि बहिणींचं एक परमोच्च पवित्र नातं या भारतीय संस्कृतीने या विश्वाला प्रदान केलेलं आहे. जे नातं भगवान श्रीकृष्ण आणि सुभद्रा मातेमध्ये होतं, जे नातं स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता यांच्यामध्ये होतं, जे नातं श्रीपादांमध्ये आणि वासवी कन्यका मातेमध्ये होतं, तसंच एक पवित्र नातं ह्या स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारामध्ये प्रत्येक सेवेकरी युवक, बालक आणि पालक यांचा असावा. म्हणून आपल्याकडे असणारी प्रत्येक स्त्री ही भगिनी रूपामध्ये आहे आणि तिची एक भाऊ म्हणून जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे, हे आपल्याला त्यातून शिकायचं आहे. म्हणून स्त्रीचा संग हा कोणत्याही प्रकारच्या वासनेला उभारी आणेल असा न ठेवता फक्त आणि फक्त आपल्याला आपल्या दुर्गुणांपासून दूर करणारा असेल, हे या हत्तीच्या उदाहरणातून आपल्याला शिकायला मिळतं. आणि म्हणूनच आपल्या बाळाला आपल्याला या हत्तीपासून काय शिकवायचं आहे, तर बाळा, तुझ्यात सत्य असत्य चांगले वाईट हे ओळखण्याचे सामर्थ्य आहे. तुझे कान चांगले ऐकण्यासाठी, मुख चांगले बोलण्यासाठी आणि डोळे चांगले पाहण्यासाठी आहे. बाळा, चांगले वाईट विचार हे मनात येतीलच, पण तू नेहमी चांगल्या विचारांचे पारडे झुकते ठेवतोस. त्यामुळे वाईट विचार तुझ्यावर ताबा घेऊ शकत नाहीत. तुझे मन एवढे शक्तिशाली आहे की दुर्गुणांचा स्पर्श तुला होऊ शकत नाही. दत्त महाराजांच्या गुरुपदी 15व्या स्थानी एक हरिण होता. दत्तात्रेयांचा जो आश्रम होता त्या आश्रमामध्ये अनेक प्रकारचे जीव हे दत्त दर्शनाने लाभान्वित होत असत. त्यामध्ये नुकतंच जन्मलेलं एक हरणाचं छोटं शावक होतं. जसं जसं ते मोठं झालं तो कस्तुरी मृग आहे हे सर्वांच्या लक्षात आलं. परंतु दत्त महाराज नेहमी बघायचे, तो झोपल्यानंतर खडबडून उठायचा, आजूबाजूला फिरायचा. त्याचं पूर्ण आयुष्य त्याने फिरण्यामध्ये घालवलं आणि आयुष्याच्या शेवटी त्याला कळालं तो फिरत का होता आणि ते कुठे होतं. तो होता कस्तुरी मृग. त्याला हेच जाणवलं नव्हतं की हा सुगंध येतो कुठून आहे. त्या सुगंधाच्या शोधामध्ये त्याने अख्खं आयुष्य घालवलं आणि मरतेवेळी त्याला समजला, हा सुगंध माझ्याच नाभीत होता. म्हणून दत्त महाराजांनी त्याला गुरु केलं. का? म्हणून आपले स्वतःचे सामर्थ्य आपल्या प्रत्येकाला माहीत हवं. आपल्यात काय गुण आहेत हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती पाहिजे. म्हणून स्वगुणग्राही आणि स्वगुण वर्धक असं आपल्याला व्हायचं असतं. म्हणून या हरणीपासून दत्त महाराजांनी स्वसामर्थ्य हे कसं आपण ओळखायचं हे शिकलेत. आणि म्हणून आपल्याला आपल्या बाळांना काय शिकवायचं आहे यातून, तर बाळा, तुझे मन हरणीप्रमाणे कोमल हळुवार असून प्रत्येक विषयाचे ज्ञान ग्रहण करण्याचे कौशल्य तुझ्यात आहेत. सुप्त अवस्थेतील सामर्थ्य जाणण्याची शक्ती तुझ्यात आहे. बाळा, तू हरणीप्रमाणे लपलेल्या कस्तुरीच्या सुगंधाप्रमाणे तुझ्यात असणाऱ्या सद्गुणांचा, सद्भावांचा सुगंध समाजास देण्याची वृत्ती तुझ्या अंगी आहे. बाळ, तू तुझ्यामधील असणारे सामर्थ्य ओळखून स्वतःचे जीवन घडविणार आहेस. या हरणीचं उदाहरण घेताना जुनी एक गोष्ट लक्षात येते, तुझा आहे तुझ पाशी परी जागा चुकलाशी. याचा अर्थ काय आला? बळ स्वतःमध्येच असतं, परंतु ते बळ ओळखण्याची कला ही या हरणीमार्फत दत्तात्रेयांनी घेतली. कसं? म्हणून भगवान श्रीकृष्णांनी एक वाक्य सांगितलं होतं, तदात्मानं सृजाम्यहम. आपण बहुतेक जण हाच विचार करतो की परमेश्वर येईल,
परमेश्वर येईल. पण त्यांनी काय सांगितलं? तद आत्मानम सृजाम्यहम, मी तुझ्या आत्म्यात प्रकट होईल. याचा असा अर्थ होतो, कोणीतरी आपल्या उद्धारासाठी येईल ही वाट न बघता आपण कसं स्वतःच्या ज्ञानाने, स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःचा उद्धार करू शकू हे आपल्याला बघायचं आहे. हेच दत्त महाराजांनी जाणून घेतलं. तसंच आपल्याला सुद्धा आपल्या ज्ञानाचा, आपल्या भक्तीचा आणि स्वामी सेवेचा सुगंध हा पूर्ण विश्वास कसा पोहोचवता येईल याच्याकडे कल घ्यायचा आहे. हेच दत्तात्रेयांना अपेक्षित होतं आणि हेच माऊली सांगतात, ग्राम अभियानामार्फत स्वामी सेवेची कस्तुरी ही जनमानसामध्ये पोचवा, जी दत्तांची अपेक्षा होती. दत्तात्रेयांनी आपल्या 16व्या गुरुस्थानी एका मीनाला म्हणजेच माशाला निवडलं. झालं असं होतं, समुद्र किनाऱ्यावर एक वेळ ध्यानधारणा करत असताना एका कोळ्याला म्हणजेच मासेमाराला बघितलं. त्या मासेमाराने एका आकड्यामध्ये खाण्याची एखादी वस्तू अडकवली आणि ती समुद्रामध्ये टाकली आणि जिव्हेचे चोचले पुऱ्या करण्याच्या हेतूने माशाने ते खाल्लं आणि तो अडकला त्या आकड्यामध्ये आणि जीवनलीला संपवली. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपले जे षड्रस आहेत ते षड्रस एकाहून एक पुष्ट करण्यासाठी महत्वाची गोष्टी असते आहार. आणि माऊली नेहमी सांगतात, उत्तम अध्यात्म, भक्ती, सेवा हे सुदृढ शरीरातच होऊ शकते. म्हणून आपण सुद्धा आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवावं. फास्ट फूड झालं, अनेक प्रकारचे कोल्ड्रिंक्स झाले किंवा जे शरीराला हानिकारक आहेत त्या गोष्टीपासून दूर राहावं. माऊली नेहमी सांगतात, जे जिभेला आवडतं ते पोटाला योग्य नसतं, परंतु जे पोटाला योग्य आहे ते जीभ खाली जाऊ देत नाही. म्हणूनच जे काही योग्य असेल ते जिभेवरच आहे. म्हणून आपल्या आहारात सुद्धा ही लोलुपता नको. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपली जीभ ही चांगल्या कामासाठी वापरावी, म्हणजेच नेहमी मधुर बोलण्यासाठी वापरावी. कारण माऊली हे तुझात नेहमी सांगतात, कबीराची अभंगवाणी, हम हे 32 तो अकेली माय, हम एक बार चबा जाए तो फिरियाद कहा जाए, तेव्हा जीभ मते तुम हो 32 मैं अकेली माय, मैं एक बार तेडी जाए तो 32 गिर जाए. म्हणजेच आपल्या जिभेचा वापर आपण कुठे कसा करावा हे या माशाकडनं आपल्याला शिकायला मिळतं. म्हणून कोणत्याही प्रकारच्या जिव्हा लोलुप्याला सामोरे न जाता जे उत्तम आहे, जे सद्गुरूंना अपेक्षित आहे असा ज्या जिभेचा वापर करावा हे यातून आपल्याला दर्शवून द्यायचं होतं. म्हणून याचा कार्यकारण भाव आणि बोध आपल्याला काय घ्यायचा आहे? तर समाजात वावरत असताना आपल्याला अनेक दुष्ट आणि सुष्टही मिळतील. काही लोक चांगलं सांगतील, काही लोक वाईट सांगतील, परंतु आपल्याला कोणता मार्ग निवडावा हे या माशाच्या उदाहरणातून आपल्याला घेता येईल. मुलांना सांगायचं नेमकं काय आहे यातून आपल्याला? तर बाळा, तू कोणत्याही प्रकारच्या आमिष, अभिलाषा आणि मोहाला बळी पडणार नाही. बाळा, तू तुझ्या समोर येणाऱ्या आमिष व भूलथापा ज्या तुझे जीवन संकटाकडे नेऊ शकतात अशा गोष्टी समोर आल्यास तू शांतपणे व विवेकबुद्धीने त्यावर मात करत आहेस. या ठिकाणी आजच्या सद्गुरूंबद्दल आपण माहिती घेतली. तर या सर्व गोष्टींपासून वाचायचं कसं आणि दुर्गुणांवर जय कसा मिळवायचा हे आपण बघूया संत चरित्रामधून. श्री स्वामी समर्थ. आपण ऑनलाईन संस्कार सप्ताहाच्या आज आपण 5व्या दिवसाचा हा संपूर्ण उपक्रम समजून घेणार आहोत. म्हणून आज आपण भ्रमर, हत्ती, हरिण आणि मासा या 4 गुरूंबद्दल त्यांचे आदर्श गुण आपण समजून घेतलेले आहेत. संत मालिकेला आपण पुढे सामोरं जाताना आज आपण 4 संतांबद्दल, त्यांचे जीवनादर्श, आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादानं प्रत्येक घराघरापर्यंत, प्रत्येक मनामनापर्यंत हे आदर्श पोचले जावे या उदात्त भावनेनं हे 4 संत आज आपण समजून घेणार आहोत. पैकी
पहिले संत आपण संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच तो प्रसंग येतो, तो म्हणजे गंगेवरून आणलेलं पाणी, विश्वेश्वराच्या अभिषेकासाठी आणलेलं हे गंगेचं पाणी वाळवंटामध्ये तहानेनं व्याकुळ झालेल्या गाढवाला पाजणारे एकनाथ महाराज खऱ्या अर्थानं पशुबद्दल, पक्ष्यांबद्दल, प्राणीमात्राबद्दल एवढी भूतदया असणारे आणि मानवाला खऱ्या अर्थानं हा संस्कार देणारे एक महान असे संत होऊन गेलेले आहेत. अशा या संत एकनाथ महाराजांचा जन्म 1533 मध्ये पैठण या ठिकाणी वडील सूर्यनारायण आणि आई रुक्मिणी यांच्या उदरी त्यांचा जन्म झाला. त्यांचे गुरु श्री जनार्दन पंत आपल्या सर्वांचे परिचित आहेत. या संत चरित्राला आपण सामोरं जाताना गुरुसेवा हेच परम कर्तव्य मानणारे संत एकनाथ महाराज खऱ्या अर्थानं शिष्य कसा असावा हे एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर त्यांनी ठेवलेलं आहे. एक आदर्श शिष्याचं आचरण कसं असावं हे संत एकनाथांच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना बघावयास मिळतं. जातीभेद असेल, पंथभेद असेल, धर्मभेद असेल, मंगळ अमंगळ असेल, या सर्व गोष्टींच्या पलीकडे संत एकनाथांनी एकनिष्ठ भक्तीच्या जोरावरती एकनिष्ठ भक्ती अंगीकृत करून समाजामध्ये प्रचंड मोठं समाज प्रबोधन करण्याचं कार्य त्या काळामध्ये केलेलं होतं. स्पृश्य अस्पृश्य असेल, अनेक प्रकारचे भेद असतील, या सर्वांच्या वरती पुढे जाऊन संत एकनाथ महाराजांनी या समाजामधलं अज्ञान दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला होता. आणि म्हणूनच संत एकनाथ महाराजांचं जे काही जीवनचरित्र आहे ते आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रेरक असं आहे. त्याचं दुसरंही कारण असं आहे, गवळणी असतील, भारुड असतील, एकनाथी भागवत असेल, अभंग गाथा असेल, या माध्यमातनं संत एकनाथांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजातील अज्ञान अंधकार दूर करण्याचं अलौकिक असं कार्य केलेलं आहे. भारुडांबद्दल तर काय बोलावं, अग 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 विंचू चावला यासारख्या अत्यंत मार्मिक शब्दामध्ये, अत्यंत सहज सोप्या शब्दामध्ये हा विंचू म्हणजे नेमका काय आणि त्यानं चावा घेतला म्हणजे नेमकं काय झालं याचं मार्मिक असं सादरीकरण आपल्या या भारुडामधनं करताना षडरिपूंचा विंचू कसा चावला जातो आणि तो षडरिपूंचा विंचू जर चावला तर मानवाचा मानव राहत नाही तर तो पशु होतो, असं सुंदर आपल्या भारुडामधनं व्यक्त करणारे संत एकनाथ म्हणजे चालतं बोलतं ते आजच्या नव्या पिढीसाठीचं एक तत्वज्ञानाचं तत्वज्ञ विद्यापीठ म्हणावं लागेल. आणि म्हणूनच त्यांचं हे जीवनचरित्र, त्यांचे हे आदर्श गुण आजच्या नव्या पिढीनं स्वीकारावेत, ते अंगीकार करावे त्याचा. आणि त्यांचे हा गवळणी असतील, त्यांचे भारुड असतील, त्यांचं हे भागवत असेल, हे सर्व आपल्या नव्या पिढीनं समजून घ्यावं, हा खरा परमपूज्य गुरुमाऊलींचा या संत मालिकेच्या दृष्टिकोनातनं तो खरा एक उद्देश आहे. आणि म्हणून भारुड ही संकल्पना नव्या पिढीला समजावी आणि त्या पाठीमागचा खूप मोठा गर्भितार्थ त्यांना समजावा, म्हणूनच हे संपूर्ण जीवनचरित्र एकनाथांचं आपण स्वीकारावं, एवढीच आजच्या निमित्तानं ही अपेक्षा आहे. गंगेवरून स्नान करून येताना 24 वेळा थुंकणाऱ्या यवनाला सुद्धा माफ करावं, एवढी प्रचंड सहनशीलता असणारे संत एकनाथ महाराज आजच्या नव्या पिढीला खूप मोठा तो आदर्शाचा एक स्रोत आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये सुद्धा ती सहनशीलता असावी. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जर कोणी एखादी वाईट बोललं, कोणी आपल्याला चुकीचं बोललं असेल, आपला कोणी अपमान केलं असेल तर आपण त्याला प्रत्युत्तर देऊन मोकळं होतो. परंतु संत एकनाथांनी तसं नाही केलं. गंगेचं स्नान केलं, एकदा थुंकला, दुसऱ्यांदा स्नान केलं, दुसऱ्यांदा थुंकला, असं 24 वेळा घडलं. किती कमालीची सहनशीलता एकनाथांमध्ये होती. शेवटी थुंकणारा शरण गेला आणि सांगितलं की नाथ महाराज मी चुकलो, मी तुम्हाला शरण आलो, आजपासून तुम्ही माझे गुरु आणि मी तुमचा शिष्य. एवढी सहनशीलता आजच्या नव्या पिढीमध्ये जर आली तर खऱ्या अर्थानं ही नवी पिढी सुसंस्कृत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच उलट 24 वेळा थुंकणाऱ्या त्या यवनाला एकनाथ महाराज म्हणतात, अरे तू कशाला माझे पाय धरतोस, खरं तर मी तुला
धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण तुझ्यामुळे एकाच दिवसामध्ये मला चक्क गंगेचं 24 वेळा स्नान करण्याचं भाग्य प्राप्त झालं. केवढी मोठी सकारात्मकता एकनाथांच्या या अंतरंगामध्ये होती. तीच सकारात्मकता या नव्या पिढीच्या अंतरंगामध्ये रुजावी, हाच तर खरा गुरुमाऊलींचा संस्कार सप्ताहाच्या निमित्तानं हा एक भाग आहे. आणि म्हणूनच आजच्या नव्या पिढीनं कोणी किती आपला अपमान केला, आपल्या मनाविरुद्ध घडलं, तरी सहनशीलता आपल्या अंगी बाळगावी, हाच खऱ्या अर्थानं हा उद्देश आहे. असो, त्यांचे आदर्श गुण आपण आपल्या मुलांमध्ये रुजावे या दृष्टिकोनातनं. बाळा, तुझ्यामध्ये सुद्धा संत एकनाथांसारखीच भूतदया आहे, जीवदया आहे, प्राणीमात्रांविषयी तुला अलौकिक असं प्रेम आहे. त्याचबरोबर त्यांच्यासारखीच प्रचंड सहनशील वृत्ती तुझ्यामध्ये निर्माण होत आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य, सत्य, प्रामाणिकपणा या सर्व आदर्श गुणांची प्राप्ती तुला होऊ लागलेली आहे. असा सकारात्मक भाव आपल्याला आपल्या पाल्यांच्या मनावरती या स्लिप टॉक पद्धतीच्या थेरपीमधनं त्यांना तो द्यायचा आहे. असो, असे हे संत एकनाथ महाराज, त्यांच्याबद्दल कितीही बोलावं थोडंच आहे, परंतु आपण सारांश रूपामध्ये हे सगळी संत मालिका समजून घेत आहोत. असो, आजचे आपले दुसरे संत आहेत ते म्हणजे संत नामदेव महाराज. संत नामदेव महाराज म्हटलं की आई गोनाई आणि वडील दामाशेठ रेळेकर हे आठवतात. त्यांना आपण दामाजी पंत असंही म्हणतो. गुरु वेसोबा खेचर त्यांना लाभले आणि गुरूंच्या आज्ञेनं त्यांचं संपूर्ण जीवन बदलून गेलं. असे हे संत नामदेव महाराज. त्यांचा जन्म 1270 मध्ये क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी झाला. त्यांचं जीवनचरित्र सुद्धा तेवढंच अवर्णनीय असं आहे. नामदेवजी की मुखबाणी या नावाने शीख धर्माच्या गुरुग्रंथ साहेब ग्रंथामध्ये त्यांचे अनेक अभंग हे समाविष्ट केले गेले आहेत. संत नामदेव महाराजांनी भारत भ्रमंती करत करत समाज प्रबोधनाचं अलौकिक असं कार्य करताना समाजामध्ये सामाजिक एकता, एकात्मता, बंधुभाव, एकोपा टिकवण्याचं महान कार्य संत नामदेवांनी केलं. आपल्या कीर्तन प्रवचनामधनं नामस्मरणाचं महत्त्व समजावून सांगताना समाजातलं अज्ञान अंधकार दूर करण्याचा खूप मोठं काम हे संत नामदेवांनी केलं. अगदी थोडक्यात जरी सांगायचं झालं, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी या उक्तीप्रमाणे कीर्तन करता करता, प्रवचन करता करता ज्ञानदीप लावू, म्हणजेच या समाजामध्ये जे काही अंधश्रद्धा आहे, या समाजामध्ये जे काही विकृती आहेत, या समाजामध्ये ज्या काही कल्पित विकल्पित अशा काही गोष्टी आहेत की ज्या चुकीच्या आहेत, त्या सर्व दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांच्यातला अज्ञान तिमीर, अंधकार दूर करण्याचं काम खऱ्या अर्थानं संत नामदेवांनी केलेलं आहे. आपल्या कीर्तन प्रवचनामधनं निसर्ग आणि पर्यावरण यांच्याबद्दल नामदेवांनी खूप मोठं समाज प्रबोधन केलेलं आहे. तोच जीवनादर्श आजच्या नव्या पिढीनं स्वीकारावा आणि संत नामदेवांनी जे सामाजिक कार्य केलं, हेच सामाजिक कार्याची ओढ आजच्या नव्या पिढीला हे मिळावी, नवे नवे त्यांनी ती अंगीकारावी. हेच खऱ्या अर्थानं आज नामदेवांच्या बाबतीमध्ये आपल्याला हे चरित्र समजून घेताना समजून घ्यायचं आहे. आपणही आपल्या पाल्यांच्या अंतरंगावरती हे संस्कार रुजवताना बाळा, तुझ्यामध्ये सुद्धा संत नामदेवांसारखी भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, मोहमायेपासून तू अलिप्त आहेस, निसर्गाविषयी तुला, पर्यावरणाविषयी तुला खूप प्रेम आहे, दीनदुःखितांबद्दल काम करण्याची तुझ्या मनामध्ये तळमळ आहे, समाजामध्ये एकोपा नांदावा, सामाजिक ऐक्य, सामाजिक बांधिलकी यासाठी तू प्रयत्नशील आहेस, असा सकारात्मक भाव हा आपल्या मुलांना आज आपण पालक या नात्यानं समजून सांगायचा आहे. आणि रोज दैनंदिन जीवनामध्ये नामदेवांसारखं हे जे काही संत चरित्र आहे ते आपल्या मुलांना रोज समजावून सांगायचं आहे. गुरुमाऊली नेहमी म्हणतात, एक चांगली गोष्ट आपल्याला 100 वेळा समजावून सांगावी लागते, वाईट गोष्ट लोकांना सांगण्याची गरज पडत नाही. म्हणूनच जे चांगलं आहे ते 100 वेळा पालकांनी सांगावं आपल्या पाल्याला, जे वाईट आहे त्यापासून आपण आपल्या मुलांना दूर ठेवावं, एवढीच एक अपेक्षा. या संत मालिकेतील आजचे आपण तिसरे गुरु समजून घेताना सर्वांच्या परिचित असलेले संत नरहरी सोनार, खऱ्या अर्थानं पूर्वीचे शिवभक्त असलेले हे संत नरहरी सोनार, परंतु जेव्हा त्यांच्या मनातलं द्वैत गेलं तेव्हा शिव
आणि विष्णू एकच आहेत हे जेव्हा त्यांना पटलं, त्यावेळेला देवा मी तुझा सोनार या उक्तीप्रमाणे एकनिष्ठ भक्ती करणारे संत नरहरी सोनार यांचा जन्म श्रावण शुद्ध 13/1235 रोजी पंढरपूरमध्ये झाला. आणि या नरहरी सोनार यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये आपला सोनारकीचा स्वतःचा छोटासा व्यवसाय सांभाळत कुठल्याही प्रकारच्या अहंकाराला थारा न देत भगवत भक्ती विठ्ठल भक्तीच्या जोरावरती तनमन धन अर्पून स्वीकारलेले काम आपण निष्ठापूर्वक केले पाहिजे असं ते नेहमी सर्वांना सांगायचे. आपल्यामध्ये कौशल्य असायला पाहिजे, आपल्यामध्ये सर्व शक्ती भरलेली आहे, तिची जाणीव आपण स्वतःच्याच मनाला करून दिली पाहिजे असं ते नेहमी सांगायचे. मौलिक मार्गदर्शन करताना ते म्हणायचे, भिन्न नाणी भिन्न आकार, भिन्न नावे भिन्न व्यापारे, तेथे देखे जो अभिन्न आकार, ते ज्ञान साचार सात्विक. अर्थ असा आहे, प्रत्येक माणसाने आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आपल्याकडे उपलब्ध ज्ञानाप्रमाणे भिन्न भिन्न व्यवसाय करून स्वावलंबी जीवन जगण्याचा मार्मिक उपदेश 11व्या शतकामध्ये होऊन गेलेला संत नरहरींनी समाजाला दिलेला आहे. समाजामध्ये स्वावलंबी जीवनासाठी 14 विद्या 64 कलांचं आपण मार्गदर्शन घ्यायला हवं आणि निश्चयी वृत्तीनं बुद्धीनं तर्कबुद्धीनं आपण ते अंगीकारलं पाहिजे असं ते नेहमी सांगायचे. अशा अनंत गुणांनी विभूषित असलेले संत नरहरी सोनार जणू जीवन जगण्याची कलाच आपल्या नव्या पिढीला समजावतात. कारण स्वतःचा व्यवसाय कसा करावा हे मार्मिक असं उदाहरण ते आपल्या नव्या पिढीला सांगत असतात. आणि म्हणून त्यांनी स्वावलंबी जीवनासाठी आजच्या नव्या पिढीला जे काही आदर्श संस्कार दिलेले आहेत ते आपल्याही पाल्यांच्या मनामध्ये जीवनामध्ये ते असावे, हाच मूळ उद्देश आहे. निश्चयी असलेले, आत्मविश्वासू असलेले, स्वतःचा व्यवसाय प्रामाणिकपणे करणारे अशा आदर्श गुणांनी युक्त नरहरी सोनार प्रत्येकाच्या जीवनासाठी एक स्रोत आहे, आदर्श स्रोत आहे, प्रेरणा स्रोत आहे. तो आपण सर्वांनी समजून घ्यावा आणि आपणही आपल्या मुलांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टिकोनातनं नरहरी सोनारांचं हे जे काही जीवनादर्श, हे जीवनचरित्र आहे ते त्यांना समजून सांगावं पालकांना. त्यांनी एवढीच एक अपेक्षा आपल्या सर्वांच्या चरणी व्यक्त करूया आणि सकारात्मक भाव आपल्या मुलांच्या मनामध्ये रुजवताना, बाळा नरहरींसारखा तू सुद्धा अत्यंत जिज्ञासू आहे, चिकाटी वृत्तीचा आहेस, स्वावलंबी वृत्तीचा आहेस, तुझ्या मनामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा द्वैत भाव नाही, परमेश्वरावरती तुझा प्रचंड विश्वास आहे आणि स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची एक शक्ती तुझ्यामध्ये निर्माण होत आहे. आणि या शक्तीच्या जोरावरती स्वतःच्या स्वावलंबत्वाबरोबर इतरांचंही परावलंबत्व दूर करण्याचा दृढ निश्चय तुझ्या मनानं केलेला आहे. असा सकारात्मक भाव पालक या नात्यानं आपल्याला आपल्या पाल्यांना समजून सांगायचं आहे. असो तर असं हे नरहरी सोनारांचं संत चरित्र प्रत्येकाच्या घरामध्ये आता ते अधोरेखित व्हायला हवं, हीच एक अपेक्षा आपण करूया. आणि आजच्या या संत मालिकेतले शेवटचे संत, चौथे संत आपण समजून घेणार आहोत आणि ते संत म्हणजे संत ज्ञानेश्वर. श्रावण कृष्ण अष्टमी 1197 मध्ये आपेगाव या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील आपेगाव या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. वडील विठ्ठलपंत कुलकर्णी, आई रुखमाई, थोरले बंधू निवृत्तीनाथ, त्याचबरोबर सोपान काका, त्याचबरोबर मुक्ताई, असं हे भावंड या कुटुंबामध्ये अत्यंत एक दिलानं राहणारे हे भावंड. परंतु नियतीला काही गोष्टी मान्य नसल्या कारणानं अकाली त्यांच्या जीवनामध्ये मातृपितृसुख हे हरपलं आणि शेवटी संपूर्ण जबाबदारी हे निवृत्तीनाथांच्या खांद्यावरती आली. आणि हे सर्व भावंड, मग त्यामध्ये निवृत्तीनाथ असतील, संत ज्ञानेश्वर असतील, सोपान काका असतील आणि मुक्ताई असेल, हे सर्व भावंडांनी एकत्रितपणे समाज प्रबोधनाचं अलौकिक असं कार्य केलं. पैकी आपण या संत चरित्रामध्ये संत ज्ञानेश्वरांना समजून घेणार आहोत. आज संत चरित्राच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे. त्यांनी नगर जिल्ह्यातील नेवासा या ठिकाणी
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा अलौकिक असा ग्रंथ लिहून समाजातलं अज्ञान अंधकार दूर करण्याचं खूप मोठं काम केलं. पसायदान मागितलं आणि हे पसायदान आज संपूर्ण विश्वाला प्रेरणादायी ठरणारं असं ते पसायदान आहे. आता विश्वात्मके देवे तेने वागयज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान आहे. या पसायदानामध्ये संत ज्ञानेश्वरांनी स्वतःसाठी काही मागितलेलं नाही, केवळ महाराष्ट्रापुरतं मागितलेलं नाही, केवळ भारत देशासाठी मागितलेलं नाही, तर विश्वासाठी मागितलेलं आहे. आणि म्हणून असे हे आदर्श व्यक्तिमत्व असलेले संत ज्ञानेश्वर खूप बोलण्यासारखं आहे. पण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एकच गोष्ट आजच्या नव्या पिढीसमोर मांडावीशी वाटते, ती म्हणजे संत ज्ञानेश्वरांचं हे चरित्र जर आपण समजून घेतलं तर खऱ्या अर्थानं संत ज्ञानेश्वर हे केवळ संत नव्हते, तर ते एक शास्त्रज्ञ होते. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये ते आपल्याला सांगतात, ना तरी उदो अस्ताचेनी प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यात्म्य जाणे कर्मीच असता. ज्ञानेश्वरीच्या अध्याय क्रमांक 4 मध्ये हा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. खऱ्या अर्थानं भारतीय हे तत्वज्ञान, भारतीय संस्कृती, भारतीय हे अध्यात्म हे केवळ अध्यात्म नाही, विज्ञानाच्या कसोटीवरती उतरलेलं ते सायन्स आहे, ते शास्त्र आहे, हे पटवून दिलेलं आहे. केपलर नावाचा शास्त्रज्ञ 17व्या शतकाच्या शेवटी सांगतो की ही पृथ्वी गोल आहे आणि ही पृथ्वी गोल असून ती स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते आणि तो संपूर्ण संशोधनाचा भाग त्याच्या नावावरती खपला गेला. परंतु भारतीयांचं हे दुर्दैव आहे. गुरुमाऊली म्हणतात, आजच्या नव्या पिढीला हे खरं कळालं पाहिजे आणि खरं हेच आहे. केपलरनी जरी हा सिद्धांत सांगितला असला तरी हा सिद्धांत खऱ्या अर्थानं 13व्या शतकामध्ये ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या या 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की ना तरी उदो अस्ताचेने प्रमाणे. म्हणजे आपल्याला असं वाटतं सूर्याचा उदय होतो, अस्त होतो, असं आपल्याला वाटतं की सूर्य एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फिरतो. असं नाही, ते भासमान आहे. सूर्य एकाच ठिकाणी स्थिर आहे, फक्त पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. हे असं घडत असल्या कारणानं आपल्याला असं समजतं की जणू काही सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे रोजचा प्रवास करतो, तर तसं नाही, तर पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते आणि सूर्याभोवती फिरते. हा खरा सिद्धांत मांडणारे खरे शास्त्रज्ञ, पहिले शास्त्रज्ञ हे संत ज्ञानेश्वर आहे. म्हणून आपण नव्या पिढीला हे आवर्जून सांगावं की बाळांनो, आपलं अध्यात्म, आपलं संत चरित्र, त्यांनी लिहिलेलं वाङ्मय हे फक्त देवधर्म कर्मकांड म्हणून बघू नका, तर ते खऱ्या अर्थानं ते त्या पाठीमागं खूप मोठं सायन्स आहे, त्या पाठीमागे खूप मोठा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. एवढं जरी आपल्या आजच्या नव्या पिढीला कळालं तरी सुद्धा संत ज्ञानेश्वरांचं हे चरित्र त्यांच्यापर्यंत पोचल्यासारखंच आहे. आणि म्हणून अत्यंत सद्गुणी, सत्यवचनी, सदाचारी, बंधुभाव असलेले, समतेची जोपासना करणारे हे संत ज्ञानेश्वर, त्यांचे हे सगळे आदर्श गुण आजच्या नव्या पिढीच्या अंतरंगामध्ये रुजावे, एवढाच एक अट्टाहास आजच्या निमित्तानं करावासा वाटतो. आणि आज या संत मालिकेतील हे 4थे संत समजून घेताना शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की एक एक संत आपण समजून घेत आहोत. सर्वांच्या मनामध्ये एक वेगळी गोडी निर्माण झालेली आहे. प्रत्येकाला ती उत्सुकता लागलेली आहे की मला ह्या संत चरित्र आता जाणून घेण्याची ओढ निर्माण झालेली आहे आणि ती ओढ निर्माण झालीच पाहिजे. हाच खरा उद्देश या संत मालिकेचा आहे. म्हणून स्लिपटॉक थेरपीमध्ये आपण हेच सांगावं की बाळा, तुझ्यामध्ये सुद्धा संत ज्ञानेश्वरांसारखी प्रगल्भता आहे, तुझ्यामध्ये सुद्धा संत ज्ञानेश्वरांसारखी भक्ती, ज्ञान, वैराग्य हे भरून उरलेलं आहे. तुझ्या मनामध्ये सुद्धा नाविन्यपूर्ण काहीतरी संशोधनात्मक आपल्या हातून घडलं पाहिजे, ही वृत्ती तुझ्यामध्ये सुद्धा जोपासली जात आहे. हा सकारात्मक भाव आपल्याला संत ज्ञानेश्वरांच्या या चरित्रातनं आपल्याला समजून सांगायचा आहे. आणि बाळा, तुझ्यामध्ये सुद्धा विश्वकल्याणाची आस लागलेली आहे संत ज्ञानेश्वरांसारखी, आणि तुला व्हावे सर्वांचे कल्याण, दुःखी कुणी असू नये, या संतांच्या वचनाप्रमाणे तुलाही तुझं आचरण हे पुढे करायचं आहे. हा दृढ आशावाद तुझ्या मनामध्ये निर्माण होत आहे, असं आपल्या पाल्याला रोज पालक या नात्यानं समजायचं आहे. असो, आजचं आपण हे संत मालिकेतील हे 4थे संत, संत ज्ञानेश्वर, या ठिकाणी त्यांचं चरित्र समजून घेऊन ही सगळी सेवा गुरुचरणी आपण समर्पित करूया. आणि आज पाहिलेले हे 4ही संत, मग त्यामध्ये संत ज्ञानेश्वर असतील, संत नरहरी सोनार असतील, त्याचबरोबर संत नामदेव महाराज असतील,
त्याचबरोबर संत एकनाथ महाराज असतील, या चारही संतांचा जीवनादर्श आपण आपल्या पाल्याला तो शिकवावा, रोज त्याची आठवण करून द्यावी, एवढीच अपेक्षा. श्री स्वामी समर्थ.